नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। एमपीएससी गट क मुख्य याचे हॉल तिकीट जे आहेत तर ते आलेले आहेत। तर हे हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करावे आणि कोणत्या महत्त्वाच्या सूचना आपल्याला या हॉल तिकीट मध्ये दिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे mpsconline.gov.in या वेबसाईटवर गेल्यावर तुमचा रजिस्टर आयडी किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तो कॅप्चा कोड वगैरे येणार आहे। मित्रांनो, 2025 साठी पण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या इंटिग्रेटेड बॅचेस आपण इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलेले आहेत, जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहेत, ज्याच्यामध्ये पूर्व प्लस मुख्यची एक बॅच आहे आणि एक सेपरेट पूर्वची पण बॅच असणार आहे। आपली ही आरंभ नावाने एक बॅच असणार आहे। तर याच्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। तसेच काही तुम्हाला आणखी शंका असतील तर आमच्या प्रतिनिधींचा नंबर आहे, त्यांना तुम्ही अवश्य कॉल करू शकता। हा कॅप्चा कोड पुन्हा इथे टाकायचा आणि प्रोसीड मानायचं। त्याच्यानंतर तुम्हाला इथे जायचंय तुमच्या माय अकाउंट या सेक्शनला। माय अकाउंटला गेल्यानंतर खाली तुम्हाला कोणते कोणते फॉर्म भरलेले तिथे जायचंय। तर बघा, इथं एमपीएससी ग्रुप बघा, एमपीएससी ग्रुप सी सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन 2024। तर इथं व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं। मी जर व्ह्यू वर क्लिक केलं तर पुन्हा वरती जायचंय, तिथं फी रिसिप्ट आणि ऍडमिट कार्ड येतं। तर मी ऍडमिट कार्डवर क्लिक करेन आणि माझं ऍडमिट कार्ड जे आहे तर ते डाउनलोड होऊन जाणार आहे। आता याच्यात मला काय काय गोष्टी पाहायला मिळणार आहेत मित्रांनो, सगळ्यात आधी तुमचा बैठक क्रमांक असणार आहे, इथं नोंदणी क्रमांक, तुमचं नाव इथं चेक करून घ्यायचं, जे तुम्ही दिलं होतं तेच आहे का। त्याच्यानंतर तुमचा फोटो आणि साईन हे पण एकदा बघून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं परीक्षेचं जे ठिकाण आहे तर ते येणार आहे आणि परीक्षेचा इथं टाइम पण त्यांनी दिलेला आहे। बघा, रविवारी 21 ला जे आहे सकाळी 9:30 ते 10:30 मध्ये एंट्री भेटणार आहे आणि 11 ते 12 एक तास पेपर असणार आहे। मराठी आणि इंग्रजी हे विषय असतील। त्याच्यानंतर 21 सप्टेंबरला पुन्हा दुपारी 1:30 ते 2:30 मध्ये तुम्हाला एंट्री मिळणार आहे। 3 ते 4 पेपर जो आहे तर तो तुमचा असणार आहे। इथं जीएस आणि बुद्धिमत्ता चाचणी हे विषय आपल्याला पाहायला मिळतील। ओके, म्हणजे हा 12ला संपतो तुमचा पेपर, म्हणजे थोडस जास्त काही एवढा वेळ नाही दिलेला, लगेच 1-2 तास तुम्हाला 2-2.5 तास तुम्हाला मिळतो। डायरेक्ट जर 2:30 ला जायचं असेल तर पण ठीक आहे, 2 तास पण खूप होऊन जातात, थोडंसं वाचून वगैरे घ्यायचं तुम्ही त्याच्यामध्ये। तर या सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यानंतर इथं सूचना दिलेल्या बघा, प्रवेश पत्रावरील मजकूर उमेदवारांनी काळजीपूर्वक तपासणे, काही अडचण आणि संदिग्धता असल्यास परीक्षेच्या दिनांकापूर्वीच आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे, हे लक्षात ठेवायचं। पुढे बघा, इथं त्यांनी मार्गदर्शक सूचना पण दिलेल्या आहेत की परीक्षेच्या वेळी प्रत्येक सत्राकरता ओळखीच्या पुरावासह आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणते मूळ ओळखपत्र आणि त्याची छायांकित प्रत घेऊन जायचे। म्हणजे एकदा तुम्हाला आधार कार्ड तुमचं ओरिजिनल पाहिजे आणि त्याच्या 2 प्रिंट जे आहेत तर त्या तुमच्या जवळ इथं असल्या पाहिजे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। आणि हे हॉल तिकीट जे आहे तर ते पण 2 जे आहेत तर ते तुम्ही ठेवा। ओके, त्याच्यानंतर बाकी एवढेच त्यांनी सूचना ज्या आहेत तर ते दिलेल्या होत्या। आणखी काही तुमचे डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर क्राऊड जो आहे तर तो या मेन्स परीक्षेला पास झालेला आहे। खूप साऱ्या उमेदवारांची पहिलीच मेन्स जे आहे तर ते असणार आहे आणि जे कोणी मेन्स देणार असतील तर त्यांच्यासाठी त्यांना जे आहे तर ते शुभेच्छा। व्यवस्थित पद्धतीने तुम्ही मेन्स द्या, काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये सांगत चला। आणि तुमचे कोणी मित्र असतील, नातेवाईक असतील जे कंबाईन ग्रुप बी 2025 ची आणि ग्रुप सी 2025 ची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपण ही आरंभ बॅच लॉन्च केली, तर ते नक्की जॉईन करू शकतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।